सगळे सगळे कामं उरकून बसले होते निवांत. आता दुपारचे 1:15 वाजलेत आणि टमॅटोची चटणी करते जेवणासाठी आणि मग भाकरी टाकायची. सर तुम्हाला थोडीशी माझी टमॅटोची चटणी दाखवते. तर मी मिरचीमधली चटणी करते, कोणी तिखटामधली पण चटणी करतं. तर तुम्ही कशी चटणी करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो ही आहे शेंगदाणा आणि कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर टेम्पटिंग अशी आपली टमॅटोची चटणी. कशी वाटते? सो मला ना टमॅटोची चटणी खूप आवडते, माझी फेवरेट आहे. टमॅटोची चटणी, मेथीची भाजी आणि कोबीची भाजी. आणि ह्या तिन्ही पण गोष्टी म्हणजे मेथीची भाजी ह्यांना आवडती, पण टमॅटोची चटणी आणि कोबीची भाजी ह्यांना अजिबात नाही आवडत, पण मला खूप आवडती. सो आज मी टमॅटोची चटणी बनवली आहे. आणि माझी टमॅटोची चटणी कशी वाटते आणि तुम्ही कशी बनवता, मिरचीवाली का तिखटावाली, हे मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की सांगा. सो मी इथे भाकरी पण टाकून घेतली आहे. इकडे टमॅटोची चटणी, भाकरी, इथे मसाले भात रात्रीचा थोडासा राहिला होता. आता संध्याकाळची वेळ झाली, मी आवरलं वगैरे आणि किराणा घ्यायला थोडा खाली आले. तर मला किराण्यामध्ये देवाचे तेल घ्यायचं होतं. रवा, मैदा, छोले वगैरे घेतलं. त्यानंतर टेम्पोवाल्या दादांकडनं कांदे घेतले 5 किलो. आणि नंतर हे जे एक दुकान झालं आहे आमच्या फाट्यावरतीच नवीन, याच्यामध्ये ना तळलेले वगैरे सगळे पदार्थ, बऱ्याच प्रकारचे पदार्थ इथे भेटतात. तर मला असं चटरपटर खायला खूप जास्त आवडतं. सो मी इथून हे 2 घेतले होते, केळीचे वेपर्स आणि एक स्टिक्स टाईप आहे, खूप टेस्टी लागतं. सामान घेऊन आले आणि आता देवपूजा करून घेऊयात. सो संध्याकाळचा दिवा लावून झाला आणि इतकं प्रसन्न असं वाटतंय. माझा स्वयंपाक झालेला आहे, तुम्हाला आता दाखवते आजचा मेन्यू काय आहे. हा आहे आजचा मेन्यू, सांबार, चटणी आणि इडली. सो हा आहे नेक्स्ट डे, दुसरा दिवस. आणि आता इथे गॅलरीमध्ये मी झाडांना पाणी घालते. झाडांना पाणी घालणं आणि गॅलरीमध्ये झाडांना जगवणं म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीची काळजी घेणं असंच असतं. तर मला गार्डनिंग खूप जास्त आवडते. आता मी ना कालच विचार केला आहे की टेरेसवरती पण ना फळभाज्यांची, म्हणजे फळांची तर नाही पण भाज्यांचं गार्डनिंग करावी. म्हणजे प्रॉपर वांगी, मिरच्या, जे काही मला लावता येईल टेरेसवरती, तर मी विचार केला आहे की तसं लावायचं. तर बघू आता कसं होते. खूप सारे व्हिडिओज मी पाहिलेले आहेत. त्यानंतर हा आहे संध्याकाळचा टाईम. मी मस्त आवरले वगैरे आणि संध्याकाळी आवरल्यानंतर मला तुम्हाला लुक दाखवायला माझं खूप आवडतो, कारण की म्हणजे संध्याकाळी आवरल्यानंतर ना आपला चेहरा जरा जास्त फ्रेश असा होतो. त्यानंतर बघा आता रात्रीच्या जेवणामध्ये ना आज नूडल्स बनवायचे होते, कारण की आम्ही संध्याकाळी म्हणजे 7च्या दरम्यान वगैरे भेळ आणली होती. आणि भेळ खाल्ल्यानंतर मग हे बोले की जास्त भूक पण नाही, मसाले भात लावता. म्हटलं चला आज नूडल्स बनवू का, तर ते बोले ठीक आहे बनव, नूडल्स बनव आज. मग नूडल्ससाठी मी इथं गाजर, शिमला मिर्च, कोबी कापून घेतला आहे. आणि त्यानंतर इथे व्हेज हक्का नूडल्स आहेत माझ्याकडे आणि मी त्याचा मसाला पण आणला आहे आणि सगळे सॉसेस पण टाकणार आहे. तर बघा पहिलं मी सगळं कांदा, गाजर, ढोबळी मिरची हे सगळं तेलात परतून घेतलं. आता कोबी टाकले, 2-2 मिनिटच परतायचं, सगळं जास्त का त्याला शिजवत बसायचं नाही. आणि हे सगळं ना शिजवून व्यवस्थित घ्यायचं. आणि त्यानंतर मग पुढे आपल्याला सॉसेस टाकायचे आहेत. तर सॉसेसमध्ये मी इथं एक केचप घेतला आहे, शेजवान चटणी घेतली आहे, रेड चिली सॉस आणि सोया सॉस हे सगळं घेतलं आहे. सोया सॉस मी टाकल्यामुळे ना इथे मी मीठ अजिबात वापरलं आहे आणि अजिबात आळणी लागलं नाही, कारण की सोया सॉसमध्ये मीठ पण असतं. आणि सोया सॉस थोडासा जास्त टाकलं म्हणजे 2-2.5 चमचे वगैरे, तर कलर पण छान येतो त्याच्यामुळे ना. पण त्यात मीठ असतं, कलर चांगला येतो, पण मीठ असल्यामुळे मग एक्स्ट्राचं मीठ टाकायचं नंतर खारट होतं, त्याच्यामुळे मीठ अजिबात वापरलं नाही आहे. आता इथे बघा नूडल्स वगैरे टाकून घेतल्यानंतर मी इथे व्हेज हक्का नूडल्स मसाला पण टाकला, त्याच्यामुळे एक छान टेस्ट येते. आणि हे रेडी आहेत माझे नूडल्स मी आधी पाण्यामध्ये शिजवून घेतले होते, ते मी तुम्हाला दाखवायचं राहिले. पण सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचे, 80% शिजवून घ्यायचे. आणि त्यानंतर मग ह्या मसाल्यांमध्ये हे सगळे नूडल्स मस्त असे एकत्र करून घ्यायचे. आणि इतके टेस्टी झालते म्हणून सांगू, नूडल्स एकदम टेस्टी झालते आणि ना छान वाटलं. म्हणजे आजचं जेवण खूप मस्त झालं. त्यानंतर हा आहे रात्रीचा टाईम. गाईज आता माझं जेवण वगैरे झालंय आणि मला मस्त गॅलरीमध्ये बसली आहे. संध्याकाळचे 10-10:30 वाजले आणि छान वाटतं इथे बसायला. चला तुम्हाला पण थोडंसं दाखवते व्ह्यू. मी गॅलरीमध्ये ना रोज बसते, म्हणजे संध्याकाळच्या टाईमला आणि रात्री जेवणानंतर सुद्धा. तर मला इतकं छान वाटतं ना इथे बसायला. एकतर हे हिरवळ म्हणजे सगळी मी झाडं लावलेली, त्याच्यामुळे एकदम हिरवीगार सगळं छान वाटतं, फ्रेश हवा येते आणि बाहेर बसण्यात एक वेगळं सुख आहे. तर खूप छान वाटतं. सो चला भेटते तुम्हाला मी आता नेक्स्ट व्लॉगमध्ये.